काय म्हणता मंडळी, मजेत का सगळे? तर आज आपण नवीन एक महाज्योतीच्या योजनेविषयी माहिती घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही ते महाज्योतीच्या पोर्टलवर गेल्यानंतर नोटीस बोर्ड सेक्शनमध्ये गेला, तर तुम्ही ते बघू शकता. एक इथे नवीन योजना त्यांनी सुरू केलेली आहे, की ॲप्लिकेशन फॉर द कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम. तर यामध्ये काय असणार आहे, की जसे की तुमचे एस-एस-सी, जी-डीचे एक्झाम झाले, आय-बी-पी-एसचे एक्झाम झाले, आर-आर-बीचे, रेल्वेचे, त्यानंतर नेट, सेट, एम-बी-एची सी-ई-टी किंवा जे कॅट एक्झाम आहे, त्यानंतर मिलिटरी, पोलीस भरती हे जे सगळे एक्झाम्स आहेत, तर यांच्यासाठी महाज्योतीतर्फे एक मोफत प्रशिक्षण प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे. सो यामध्ये तुम्ही ते बघू शकता, की कुठले-कुठले एक्झामसाठी ते ट्रेनिंग प्रोव्हाईड करणार आहेत विद्यार्थ्यांना आणि ट्रेनिंगसोबतच तुम्हाला दर ट्रेनिंग प्रोग्रामच्या दरम्यान तुम्हाला 72,000 ते 1,22,000 पर्यंत एक रक्कम महाज्योतीकडून प्रोव्हाईड केली जाणार आहे. जी तुम्ही तुमच्या ट्रेनिंग सेंटरच्या आसपास राहण्या-खाण्यासाठी ती वापरू शकता. त्यासोबतच मोफत प्रशिक्षण महाज्योती तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. तर तुम्हाला मी आज त्याविषयीच माहिती देणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जसं की मी सर्क्युलरवर गेलो, तर इथे तुम्ही बघू शकता की यामध्ये योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर काय-काय पात्रता आहे ते तुम्ही ते बघू शकता, की जसे की महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्यानंतर त्याकडे नॉन क्रिमिनल असले पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी हा पदवी उत्तीर्ण झालेला असावा, मीन्स तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं. अ, ह्या स्कीममध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी लाइक एस-एस-सी एक्झामचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्यासाठीच सांगतोय. त्यानंतर तुम्ही इथे अजून बाकीचे देखील वाचू शकता. त्यानंतर इथे मर्यादा दिलेली आहे. जसे की 18 ते 30 वर्षाचे जे अ, अ, विद्यार्थी आहेत किंवा व्यक्ती आहेत ते अप्लाय करू शकता एस-एस-सीसाठी. त्यानंतर आय-बी-पी-एसचा जो ट्रेनिंग आहे त्यामध्ये 20 वर्षापासून तर 28 वर्ष मर्यादा दिली आहे. त्यानंतर आर-आर-बीसाठी 18 ते 31 वर्षाची वयोमर्यादा आहे. अशाच तुम्ही बघू शकता की प्रशिक्षण कशा पद्धतीचे असणार आहे ते इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. की अभ्यासक्रमानुसार एस-एस-सी परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर यात तुम्हाला 6 महिन्याचे मोफत प्रशिक्षण केले जाणार आहे महाज्योतीतर्फे. सो त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की काही राखीव जागा देखील तिथे कॅटेगरी वाईज महाज्योतीने अ, र अ, ठेवलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी. जसं की ओ-बी-सीचे 59% कॅन्डिडेट त्यांना ह्या ट्रेनिंगमध्ये महाज्योती घेणार आहे. त्यानंतर जसे तुम्ही व्ही-जे, एन-टी, एस-बी-एस, एस-बी-सी हे इथे तुम्ही त्यांचे पर्सेंटेज पाहू शकता. त्यानंतर मुख्य गोष्ट जी की तुम्हाला कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत. तर या डॉक्युमेंट्सवर तुम्ही लक्ष द्या आणि जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील ते तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या. जसे की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. तर हे सर्टिफिकेट दर 3 वर्षांनी एक्सपायर होऊन जातं. तर तुम्हाला ते रिन्यू करावं लागतं. सो तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट्सला जमा करून ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज भरा. सो आता अर्ज कसा भरायचा आहे मी तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला आधी महाज्योतीच्या पोर्टलवर जायचं आहे. नोटीस बोर्ड सेक्शनमध्ये जाऊन जसे आपण आता कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्रामच्या सेक्शनमध्ये आलो, तिथे खाली एक रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. सो तिथे तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जी की जो अर्ज आहे ना तुम्हाला 10 जुलैच्या अगोदरच कंप्लीट करायचा आहे. 10 जुलै किंवा 10 जुलैपर्यंत. 10 जुलैपर्यंत किंवा 10 जुलैच्या आधी तुम्हाला तुमचा पूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. जर तो तुम्ही पोस्टाने किंवा ईमेलने पाठवत असणार, तर तो डायरेक्टली बाद करण्यात येईल. आणि जर पुढे जर महाज्योती ह्या प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांसाठी जर तारीख वाढवत असेल अर्ज मागवण्याची, सो त्याबद्दल माहिती आपल्या चॅनलवर आम्ही तसे प्रोव्हाईडच करू. सो हे त्यांचं सर्क्युलर होतं, की तुम्हाला काय-काय आवश्यक कागदपत्र आहे, कधीपर्यंत सबमिट करायचे आहेत आणि तुम्हाला काय मिळणार आहे, वयोमर्यादा काय आहे, योजनेमध्ये कुठले-कुठले लाभ, हे सर्व माहिती त्यांनी ह्या सर्क्युलरमध्ये दिलेलं आहे. तर लवकरच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बघा इथे जाऊन इथे जे रजिस्ट्रेशन लिंक आहे, इथे क्लिक करून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. सो हे होती महाज्योतीच्या लेटेस्ट जी योजना त्यांनी पब्लिश केलेली आहे त्याविषयीची माहिती आणि पुढे जर तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्कीच नोंदवा आणि आपण नक्कीच रजिस्ट्रेशन व्हिडिओ देखील चॅनलवर लवकरात लवकर अपलोड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत ह्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.